शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच, कांदा निर्यात शुल्कबाबत केंद्रीय कृषी मंत्र्यांचं मौन। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत शुक्रवारी किसान सुसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। केंद्रीय कृषी मंत्री नाशिक दौऱ्यावर आल्यानं कांदा निर्यात मूल्य हटवण्याबाबत घोषणा करतील अशी अपेक्षा कांदा उत्पादकांना होती। मात्र कांदा निर्यात मूल्याबाबत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कुठल्याही प्रकारची घोषणा न केल्यानं कांदा उत्पादकांच्या पदरी निराशा पडली आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशाही फुल ठरल्यात। मागील महिन्यापासून कांद्यावरील निर्यात शुल्क शून्य करावं अशी शेतकऱ्यांची मागणी होती। हीच आहे की कांद्याचा उत्पादन खर्च वाढत चाललाय, कांद्याला दररोज घसरण होत आहे आणि कांद्याच्यासाठी जे शेतकऱ्यांना आता बाजार समित्यांमध्ये दैनंदिन आवक वाढत आहे, त्याच्यातून जर कांद्या दरवाढीसाठी जर काही निर्णय व्हायचा असेल तर तो निर्यात शुल्क हटवणं हाच एकमेव पर्याय आहे। आणि तो निर्यात शुल्क शून्य करणं हे सरकारचं काम असताना केंद्राचे कृषी मंत्री नाशिकमध्ये येऊन, महाराष्ट्रात येऊन ते रिकामी आहे, कुठलाही निर्णय न करता महाराष्ट्रातून गेले, याचं आम्हाला नक्कीच शेतकऱ्यांना खंत आहे। तर केंद्र सरकारने कांद्यावरचं निर्यात शुल्क पूर्णपणे शून्य करावं हीच महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांची प्रमुख मागणी आहे। मात्र केंद्रीय कृषी मंत्र्यांचा दौरा होऊन देखील याबाबत निर्णय न झाल्यानं कांदा उत्पादकांच्या पदरी निराशाच असल्याचं पाहायला मिळत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।